नमस्कार, मी जान्हवी सावंत जय महाराष्ट्राच्या या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। प्रेक्षकांमध्ये ओटीटीची क्रेज दिवसेंदिवस वाढत आहे। अनेकांना चित्रपटगृहामध्ये बसून चित्रपट पाहण्याचा आनंद घेता येत नाही, त्यामुळे ते घरीच ओटीटीवर जगभरातील चित्रपट, वेब सिरीज आणि शो बघणं पसंत करतात। अनेक जण ओटीटी प्लॅटफॉर्मवर दर आठवड्याला प्रदर्शित होणाऱ्या नवीन वेब सिरीज आणि चित्रपटांची आतुरतेने वाट पाहत असतात। दर आठवड्याला ओटीटीवर कोरियन, इंग्रजी, हिंदी, दाक्षिणात्य चित्रपट प्रदर्शित होत असतात। कोणते नवीन चित्रपट आणि वेब सिरीज कुठे आणि कधी प्रदर्शित होणार आहेत ते जाणून घेऊयात। चला तर मग पाहूयात या आठवड्यात काय आहे नवीन। शेवटी चाहत्यांची प्रतीक्षा संपली आहे, कारण द लीजेंड ऑफ हनुमान सीझन 4 या आठवड्यामध्ये ओटीटीवर रिलीज झाला आहे। बहुप्रतीक्षित हंगाम भगवान हनुमान आणि लंकेचा राक्षस राजा रावण यांच्यामधील संघर्षाची गाथा या भागामध्ये सांगितलेली आहे। रावणाचा धाकटा भाऊ कुंभकर्णाशी भगवान हनुमानाची टक्कर झाल्याची शेवटच्या सीझनची कथा या सीझनमध्ये पुढे जाते। हे सुग्रीव आणि भगवान हनुमान यांच्यामधील चकमक देखील दर्शवेल, जो संकटात सापडलेल्या लोकांसाठी आशेचा किरण आहे। 5 जूनला ही सीरीज रिलीज झाली आहे। नक्की पहा द लीजेंड ऑफ हनुमान सीझन 4। अजय देवगन स्टारर मैदान हा चित्रपट आठवड्यामध्ये रिलीज झालेल्या टॉप नवीन ओटीटी पैकी एक आहे, जो प्रेक्षकांना त्याच्या प्रभावी कथनाने प्रभावित करेल। एका विलक्षण सत्यकथेपासून प्रेरित हा चरित्रात्मक स्पोर्ट्स ड्रामा चित्रपट भारतीय राष्ट्रीय फुटबॉलचे प्रसिद्ध शिल्पकार सय्यद अब्दुल रहीम यांच्या जीवनावर आधारित आहे। 1950-60च्या दशकामध्ये सेट केलेला हा चित्रपट दिग्गज प्रशिक्षकाचा संघर्ष आणि विजय दाखवतो, ज्यांनी एक मजबूत फुटबॉल संघ तयार करण्यासाठी कोणतीही कसर सोडली नाही। ते भारताच्या महान फुटबॉल संघाचे प्रशिक्षक आणि व्यवस्थापक होते, ज्यांनी अनुक्रमे 1951 आणि 1962 मध्ये आशियाई खेळांमध्ये सुवर्ण पदक जिंकणाऱ्या दोन्ही संघांना प्रशिक्षण दिलं। हा चित्रपट 5 जूनला रिलीज झालाय, त्यामुळे नक्की पहा मैदान। अली अब्बास जफर लिखित आणि दिग्दर्शित बडे मियां छोटे मियां हा ॲक्शन थ्रिलर चित्रपट या आठवड्यामध्ये ओटीटीवर प्रदर्शित झालाय। लोकप्रिय ॲक्शन स्टार अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांनी मुख्य भूमिका साकारलेल्या आहेत। फ्रेडी आणि रॉकी यांच्यामध्ये परस्पर विरोधी व्यक्तिमत्व असलं तरी त्यांना समान शत्रूचा पराभव करण्यासाठी एक संघ म्हणून एकत्र काम करायला शिकलं पाहिजे। डॉक्टर कबीरने भारतामध्ये बनवलेलं सर्वात शक्तिशाली आणि धोकादायक शस्त्र चोरलंय आणि ते देश नष्ट करण्यासाठी त्या वापराची योजना आखलेली आहे। 2 सैनिक आपत्तीजनक हल्ला थांबवू शकतील का हे पाहण्यासाठी नक्की पहा बडे मियां छोटे मियां। या आठवड्यामध्ये सर्वात प्रतीक्षित नवीन ओटीटी रिलीज पैकी एक म्हणजे गुलक सीझन 4। मिश्रा कुटुंबाच्या दैनंदिन गतिशीलतेचा हा सीझन अभ्यास करतो। या मालिकेमध्ये जमील खान संतोषच्या भूमिकेमध्ये आहे, तर गीतांजली कुलकर्णी शांतीच्या भूमिकेमध्ये आहे। वैभव राज गुप्ता अन्नूच्या भूमिकेमध्ये आहे आणि हर्ष मायार अमनच्या भूमिकेमध्ये आहेत। ही मध्यमवर्गीय कुटुंबातील सदस्य आहेत। हा सीझन पालकत्व आणि प्रौढत्व यांच्यामध्ये संघर्ष दर्शवतो, कारण अमनने प्रौढत्व स्वीकारलंय, ज्यामुळे नैसर्गिकरित्या त्याच्या वागणुकीमध्ये बदल घडतात, जे त्याच्या पालकांना पूर्णपणे मान्य नाहीत। मिश्रा कुटुंबातील सदस्य या नवीन अडथळ्याला तसेच त्यांच्या मार्गामध्ये येणाऱ्या इतर समस्यांना कसं सामोरं जातात ते पहा गुलक या सिरीज मधून। देवांग शशीन भावसर दिग्दर्शित ब्लॅकआउट हा कॉमेडी थ्रिलर चित्रपट या आठवड्यामध्ये रिलीज झालेला आणखी एक मनोरंजक ओटीटी आहे। या चित्रपटामध्ये विक्रांत मॅसी, सुनील ग्रोवर आणि मौनी राय प्रमुख भूमिकेमध्ये आहेत। ही कथा क्राईम रिपोर्टर लेनी विक्रांत मॅसीने साकारलेली याच्या भोवती फिरते, जी पुण्यामध्ये राहते, जिथे संपूर्ण शहर एक रात्र अंधारामध्ये राहतं। या ब्लॅकआउट दरम्यान लेनीला रोख आणि सोन्याने भरलेल्या दुसऱ्या कारचा अपघात होतो। लेनी लूट घेऊन पळून जाण्याचा आणि विलासी जीवन जगण्याचा निर्णय घेते, मात्र त्यांच्या योजना उद्ध्वस्त होतात जेव्हा तो काही अनोळखी लोकांसमोर येतो, जे त्याची रात्र दुःस्वप्नात बदलतात। महत्त्वाचं म्हणजे यामध्ये आपला मराठमोळा कलाकार प्रसाद ओक देखील महत्त्वाच्या भूमिकेमध्ये आहे, त्यामुळे नक्की पहा ब्लॅकआउट।
जर तुम्हाला क्राईम थ्रिलर शो पाहायला आवडत असतील तर तुम्ही डिझनी प्लस वर हॉटस्टारवर गुन्हा पाहू शकता। यामध्ये कश्मीर महाजनी आणि सुरभी ज्योती आणि इबाद खान यांच्या भूमिका आहेत। मराठमोळ्या कश्मीर महाजनीने वर्षभरानंतर कमबॅक केलाय। या सिरीजची सध्या जोरदार चर्चा आहे। नक्की पहा गुन्हा। तर हे होते काही आलेले सिनेमे आणि वेब सिरीज। आता पाहूया कलाकारांच्या आयुष्यातील रंगतदार किस्से टाइमपासच्या माध्यमातून। सध्या मराठी सोबतीने हिंदी इंडस्ट्री गाजवणारा आदिनाथ कोटारे लवकरच अजून एका हिंदी प्रोजेक्ट मध्ये दिसणार आहे। आता हा हिंदी प्रोजेक्ट काय आहे हा प्रश्न तुम्हाला पडला असणारच। तर आदिनाथ हंसल मेहता दिग्दर्शित गांधी या वेब सिरीज मध्ये झळकणार असल्याचं कळतंय। येणाऱ्या काळामध्ये तो अनेक नवनवीन भूमिका देखील साकारणार आहे आणि अनेक कमालीच्या चित्रपटांमध्ये दिसणार आहे। झपाटलेला 3 आणि आता गांधी असे अनेक उत्तमोत्तम प्रोजेक्ट तो या वर्षामध्ये करणार असून गांधीमध्ये नेमकी तो काय भूमिका साकारणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। इंग्लंडमध्ये तो गांधीचं शूट करतोय आणि इथल्या अनेक स्टोरी त्याने त्याच्या सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत। आदिनाथ हा कायम चर्चेत असलेला अभिनेता तर आहेच, पण एक दिग्दर्शक, अभिनेता, निर्माता, लेखक अशा अनेक बहुआयामी व्यक्तिरेखा तो साकारतोय। आदिनाथचं हे प्रोजेक्ट केव्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे अद्याप गुलदस्त्यातच आहे। 2024 वर्षाची सुरुवात अमृताने दमदार केली आणि एका मागोमाग एक अशा कमालीच्या प्रोजेक्ट्स मधून ती दिसत राहिली। लुटेरे, चाचा, विधायक, हे हमारे 336 डे अशा भन्नाट प्रोजेक्ट्स मध्ये नंतर ती आता झी मराठीच्या आगामी कार्यक्रमामध्ये झळकणार आहे। बॅक टू बॅक वेगवेगळ्या रूपामध्ये ती प्रेक्षकांची मन जिंकून घेत असताना तिच्या सोशल मीडियावरच्या रीलने आता सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय। कायम वैविध्यपूर्ण भूमिका साकारणारी अमृता आता नक्की काय करणार आहे? ती मालिका करणार की रियालिटी शो अशा अनेक चर्चांना उधाण आलंय। लवकरच याबद्दल प्रेक्षकांना समजेल असं देखील कळतंय। झी मराठी वाहिनीवरील माझिया प्रियाला प्रीत कळेना या मालिकेतून अभिनेत्री मृणाल दुसानीसने मराठी मनोरंजन सृष्टीमध्ये पदार्पण केलं। या मालिकेमधील शमिका आणि अभिजितची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आणि मालिकेला खूप प्रेम मिळालं। नंतर तू तिथे मी, हे मन बावरे अशा अनेक मालिकांमध्ये ती झळकली। मृणालने त्यानंतर लग्न केलं आणि तिच्या पतीसह ती अमेरिकेला राहायला गेली। 4 वर्ष अमेरिकेमध्ये राहिल्यानंतर मृणाल आता भारतामध्ये परतली आहे। एवढ्या मोठ्या ब्रेक नंतर मृणालला मालिकांमध्ये, चित्रपटांमध्ये, व्यावसायिक नाटकांमध्ये काम करायचंय अशी इच्छा तिने व्यक्त केली आहे। कलाकारांनी आधी केलेल्या भूमिकांप्रमाणेच ते असतात अशी छाप लोकांच्या मनावर पडलेली असते। पण कलाकार अष्टपैलू असतात आणि ते कोणतीही भूमिका अगदी सहजरित्या करू शकतात। अगदी सोज्वळ साध्या भूमिकेमध्ये आजवर दाखवली गेलेली मृणाल बोल्ड सीन पण करू शकते हे लोकांना पटतच नाही। यावर नुकतीच ती एका मुलाखतीमध्ये बोलली आहे, मला ना लोक ओळखतच नाहीत। तुम्ही एखादं पात्र करताना तर त्यांना असं वाटतं की ती व्यक्ती तशीच आहे, म्हणजे मी बोल्ड सीन करायला अगदीच तयार आहे असं नाही, पण मला असं वाटतं की कुठलीही गोष्ट सभ्यतेने दाखवणं सोपं असतं आणि ते जमतं आणि ते जमायला पाहिजे। तसं जर काही सभ्यतेने दाखवलं जाणार असेल आणि ती त्या कथेची गरजच असेल तर करायला काहीच हरकत नाही, जर तुम्ही एक अभिनेता अभिनेत्री आहात तर। झी मराठी वाहिनीवरील पारू या मालिकेने अगदी कमी वेळातच प्रेक्षकांचं मन जिंकलं। तसंच पारूची भूमिका साकारणारी शरयू सोनावणे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली। शरयू सोशल मीडियावर कायम सक्रिय असते। चाहत्यांबरोबर संपर्कात राहण्यासाठी शरयू मालिकेच्या सेटवरील धम्माल मस्ती सोशल मीडियाद्वारे शेअर करत असते। या मालिकेमध्ये दिशा हे खलनायिकेचं पात्र साकारणारी पूर्वा शरयू अनेकदा डान्स तिच्याबरोबर करत असते। अलीकडेच एक कांचन या ट्रेंडिंग गाण्यावर दोघी थिरकल्या होत्या, तर दोघींनी प्रसाद बरोबर पुष्पा 2च्या अंगारोसा या गाण्यावर देखील
हुक स्टेप करत डान्स केला होता. तो अजूनही सोशल मीडियावर व्हायरल होतोय. अशातच दोघे पुन्हा एकदा एका पहाडी गाण्यावर थिरकले आहेत. या डान्सचा व्हिडिओ शरयू आणि पूर्वाने त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केलाय. गेल्या काही महिन्यांपासून हे गाणं सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होत आहे. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स ते कलाकार या गाण्यावर थिरकताना दिसतायत. मैं तेरी रानी तू मेरो हुकुम का एक्का या पहाडी गाण्यावर आता शरयू आणि पूर्वा या जोडीने हटके स्टेप्स करत रील बनवली आहे. या गाण्यामध्ये शरयू कलरफुल ड्रेसवर दिसते तर पूर्वाने काळ्या रंगाचा क्रॉप टॉप आणि स्कर्ट परिधान केलाय. दोघींच्या मनमोहक अदांनी चाहत्यांना भुरळ पाडली. शरयू आणि पूर्वाचा हा डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. व्हिडिओ व्हायरल होताच अभिनेत्रीच्या चाहत्यांनी यावर कमेंट्सचा पाऊस पाडलाय. अभिनयाबरोबर निर्मितीची धुरा सांभाळणारी श्वेता शिंदे हिच्या घरावर मोठा दरोडा पडल्याचं समोर येतंय. घटनेच्या वेळी घरामध्ये कोणी नसल्यामुळे अभिनेत्रीचं कुटुंब सुखरूप आहे. या प्रकरणी श्वेताने FIR दाखल केला असून पोलीस लवकरच चोरांना शोधून काढतील असा विश्वास तिने व्यक्त केलाय. अभिनेत्री श्वेता शिंदे आपल्या कुटुंबासह साताऱ्यामधील पिरवाडी येथे राहते. या साताऱ्याच्या घरामध्ये 3 जूनला चोरांनी मोठा दरोडा टाकला. यावेळी घरामध्ये कोणीच नव्हतं. श्वेता देखील कामानिमित्ताने मुंबईत होती, पण चोर हीच वेळ साधत अभिनेत्रीच्या घरात घुसले. त्यांनी कपाटामधले दागिने आणि पैशांची चोरी केली. त्यामुळे अभिनेत्रीच्या घराच्या आजूबाजूला खळबळ माजली. आता या प्रकरणी सातारा पोलिसांचा तपास सुरू आहे. सातारा पोलिसांमध्ये तक्रार दाखल केल्यानंतर श्वेता शिंदेने माध्यमांशी संवाद साधला. आमिर खानचा जावई आणि सुप्रसिद्ध फिटनेस ट्रेनर नुपूर शिखरे सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. बरेचदा नुपूर सोशल मीडियावरील ट्रेंड्स फॉलो करून त्यावर रील बनवत असतो. अनेकदा त्याच्या रील्समध्ये त्याची आई प्रीतम शिखरे या देखील असतात. या मायलेकांचे मजेदार रील्स चाहत्यांना खूप आवडतात. नुपूरने आता असंच एक रील इंस्टाग्रामवर शेअर केलाय. यामध्ये नुपूरच्या काही कृती आणि त्यावर आईंचे टोमणे पाहायला मिळतात. मुलाने काही म्हटलं की बऱ्याच आईचे त्यावर टोमणे ठरलेले असतात. तसंच काहीच या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलेला आहे. नुपूर आणि प्रीतम शिखरे यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असून मराठी सेलिब्रिटींनी यावर कमेंट्स देखील केल्या आहेत. व्हिडिओमध्ये दिसतंय की प्रीतम शिखरे बिस्किट खात असतात आणि तिथे नुपूर येतो. त्याला त्या ऑफर करतात, पण नुपूर मी हे सगळं खात नाही असं म्हणत नकार देतो. त्यावर तू फक्त मातीच खा असा टोला प्रीतम शिखरे लगावतात. त्यानंतर नंतरच्या सीनमध्ये नुपूर पुशअप मारत असतो. तिथे प्रीतम येतात आणि पुशअप मारतोय. साधं बरणीचं झाकण उघडता येत नाही असं म्हणतात. त्यानंतरच्या सीनमध्ये नुपूर धावून आल्याचं दिसतो. येथे प्रीतम येतात आणि म्हणतात काय फायदा एवढं धावून, बाकीचे सगळे आयुष्यात पुढे गेले. शेवटच्या सीनमध्ये नुपूर हँडस्टँड करत असतो. तिथे प्रीतम येतात आणि आधी स्वतःच्या पायावर उभं राहायला शिका, नंतर करा हँडस्टँड असा टोला लगावतात. मराठी सिनेसृष्टीमधील एव्हरग्रीन कपल ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर सध्या चर्चेत आहेत. गेल्या अनेक दशकांपासून अनेक नाटकं, मालिका, चित्रपटांद्वारे ही जोडी प्रेक्षकांचं मनोरंजन करते. ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांना बेस्ट कपल म्हणून इंडस्ट्रीमध्ये ओळखलं जातं. दोघंही सोशल मीडियावर सक्रिय असतात आणि या जोडीच्या इंस्टाग्राम रील्स कायम चर्चेत असतात. या वयातही त्यांची भन्नाट एनर्जी पाहून चाहते थक्क होतात, तर काही जण त्यांना ट्रोल देखील करतात. आता या कपलने एका तेलुगू गाण्यावर हटके डान्स केलेला आहे. साऊथ स्टार विजय देवरकोंडाचा भाऊ आनंद देवरकोंडा याच्या चित्रपटातील हे गाणं आहे. हटके डान्स स्टेप करताना दोघांनी सोशल मीडियावर याचा व्हिडिओ शेअर केलाय. या डान्ससाठी ऐश्वर्या नारकर यांनी नक्षीकाम असलेली अशी सुंदर साडी नेसली आहे, तर अविनाश नारकरांनी बायकोच्या साडीला मॅचिंग असा साजेचं शर्ट घातलेला आहे. गाणं सध्या सोशल मीडियावर ट्रेंडिंग आहे. अनेक इन्फ्लुएन्सर्स आणि कलाकार या गाण्यावर रील्स बनवतायत. सुप्रसिद्ध अभिनेत्री पूजा सावंत तिच्या सौंदर्याने नेहमीच लक्ष वेधून घेते. अभिनेत्री तिचे पारंपरिक आणि वेस्टर्न लुकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. सध्या पूजाची गुलाबी साडीमधील व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय. सोशल मीडियावर गुलाबी साडी हे गाणं सध्या तुफान वाजतंय. अनेक सेलिब्रिटी या गाण्यावर मराठी साज करून रील्स आणि व्हिडिओ बनवतायत. अशातच अभिनेत्री पूजा सावंतला या गाण्याची भुरळ पडली आहे. तर असेच रंगतदार किस्से आणि OTT रिलीज जाणून घेण्यासाठी पाहत रहा OTT धमाका माझ्यासोबत. आजच्या भागात इतकंच. जय महाराष्ट्र.